बाबा भाड्याचं पण सगळं अवघड झाली. ओ दादा काय बोला. जरा काम होतं. ही गाडी लक्ष्मीनगरला जाते का? ही काय गाडी कुठं बी जाते. तुम्हाला कुठं जायचंय सांगा. मला का नाही लक्ष्मीनगरला जायचंय. माझं घरचं पसारा सगळं भरून ठेवलाय. तेवढं फक्त पोच करायचंय. अच्छा म्हणजे शिफ्ट करायचंय होय. बरं बरं बघा लोकल 500 रुपये भाडा आहे. हा त्यामुळे नाही तुमचा पत्ता सांगा. नाही गाडी लगेच तयार करतो आणि लक्ष लगेच जाऊया मग. अहो दादा 500 रुपये लिहू त्यात आणि इथंच आहे 2 किलोमीटर आहे. तेवढ्याला 500 रुपये बाईक जरा काय कमी झालं तर. अहो ताई तुम्ही काय नवीन आहे काय. अहो लोकलचा रेट असाच असतो. तुम्ही लोकल मध्ये कुठं पण फिरवा आम्ही फक्त 500 रुपयेच घेतो तुमच्याकडनं. तुमचं किती का सामान असं ना वाटलं तर आम्ही पण मदत करतो तुम्हाला. एवढं काय तेव्हा पण काय कमी होऊ शकत नाही. नाही तसं काय नाही. कसं झालंय आमचं मिस्टर बाहेर असते ती आणि अर्जंट मध्ये आमच्या घरात जरा भांडणं झाली. मग त्यांनी घर खाली करायला लावले. मग आता आमचं यांनी येईपर्यंत तर आमच्याकडे काय पैसे वगैरे नाहीत जास्त. म्हणत्या जरा बाईक काय कमी जास्त झालं तर. हे बघा कसं असते माहितीये का. मी तुमचं सगळं समजू शकते पण इथं कसं आता लाईनच्या सगळ्या गाड्या असतात. मी जर एकट्यानं कमी घेतलं का नाही मग सगळी मला बोंबलणार. तू का कमी घेतलं तू का कमी घेतलं. एक रेट असते हो ते सगळ्यांनी रेट द्यायलाच लागते. आणि 500 रुपये त्याला एवढं द्यायला काय होते तेव्हा. तसं पण 300 रुपये त्याला लागतेच हो. त्यामुळे 500 रुपयासाठी का मागं पुढे बघताय. ते तुमचं बरोबर आहे. माझ्याकडे आता पैसे पण नाही तर माझी पोरं आहेत 2 बारकी. अहो एक पोरग दवाखान्यात आहे माझं आणि घराचं भाडं पण द्यायचं होईना झालंय. म्हणून सासूबाई पण चिडचिड करते. त्या सारखं मारते. आता तुम्हाला काय सांगू. बघा काय झालं तरी कमी जास्त. माझा नवरा पण सोन्याच्या दुकानामध्ये आहे कामाला. त्यासनी पण लय पगार नाही. त्यांचं तिथलं भागवून इकडे पैसे पाठवायचं होत नाही. तर वेळ प्रसंगी जरा मदत केली पाहिजे का नाही दादा. अहो ताई तुमचं सगळं बरोबर आहे हो. पण तुम्हाला मदत केलं मी तोट्यात येणार हो. कारण माझं बी प्रपंच सगळ्या ह्याच्यावरच चालते हो. माझं पण काहीतरी विचार करा. होय तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे. मी तुमचं दुःख समजू शकते दादा. कारण एका व्यक्ती जेव्हा घर चालवायला सुरुवात करते ना तेव्हा तिला चांगलंच कळत असतं किती खर्च होतो कुठं पैसे जात येत. असं कोणाला बी नाही कळत. असू द्या 500 रुपये म्हणताय ना मी करते काहीतरी पैशाचं. आपण जाऊया. ताई पहिला तुम्ही रडू नका. सगळं व्यवस्थित राहील ना. हे बघा सगळ्याला टेन्शन असते. सगळ्यांच्या परिस्थिती वेगवेगळ्या असतात. पण त्यातूनच आहे ना आपण संघर्ष करून पुढे जायचं असते. माझं पोरग 15 दिवस झालं तापण पण म्हणते. त्याला कोणी दवाखान्यात घेऊन येणं झालंय. यांनी पण नुसतं म्हणतात आता पगार येईल मग पगार येईल. गरीब लोकांची दुनिया नाही. गरीब लोकांची नाही. असं कशाला बोलताय. आम्ही बी गरीबच आहे. आम्ही कुठं एवढं श्रीमंत आहे तेव्हा. आम्ही बी गरीबच आहे. त्याच तर सुखा समाधानानं आपला धंदा करायचा आणि घरला जायचं. तेवढी पोरं डोरी खुश बाईक खुश बस की आणि काय पाहिजे. आई बापान जेवढं दिलं आपल्याला तेवढं तर आहे. सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. त्याचं त्यालाच माहित असतं त्याच्या आयुष्यात किती दुःख आहे आणि त्याला कसं जगते. एवढं पण आयुष्य कठीण नसावं की त्याच्यापेक्षा मरण सोपं वाटेल. अहो म्हणजे नेमकं असं मोठं काय झालंय का. तुम्ही खरंच मला काहीतरी वेगळं वाटते हो. माझ्या जावाला जाळून मारलं अशी माझ्या घरातली येते. काय सांगू तुम्हाला. मग मी त्या ठिकाणी माझी पोरं मरणाच्या दारात ठेवून नाही जगू शकत. त्यापेक्षा 2 घास कमी खाईन. पण माझी लेकरं मोठी झालेली मला बघायची इथे दादा. बरं असू द्या काही विषय नाही. मी माझ्या भावाला फोन करते पैसे मागवते. जाऊया आपण चला. ताई मी काय म्हणते तुमची सगळी परिस्थिती समजू शकते मी. काय तुमच्या काय 500 रुपयाने एवढा मोठा होणार नाही मी. पण आहे की नाही मी सांगतो ऐका. तुमच्याकडे नाही मला 1 रुपया पण नको. पण आहे की नाही तुम्ही इकडे कुणाला आहे की नाही सांगू नका की मी तुम्हाला मदत केली म्हणा. सगळ्याला सांगा की 500 रुपयाने भाडं केले म्हणा आणि गाडीत बसा आणि आता तुमचं भाडं करूया पुन्हा. मला काही 1 रुपया नको देऊ. हा नका असं मी म्हंटलच नाही. मला कुणाच्या हक्काचं पैसे खायचा काय अधिकार नाही. हे बघा मी म्हणत होती फक्त जरा पैसे कमी करून घ्या आणि तुम्ही सगळं असंच द्यायला लागलं तर तुमचं घर नाही का. त्या गाडीत जे पेट्रोल लागायचं आहे ते काय फुकट येतंय का. हे बघा माणसानं चांगला विचार स्वतःविषयी करावा पण एवढा पण चांगला विचार करू नये की त्यात दुसऱ्याचं नुकसान व्हावं. नको मला नको आहे असं. अहो ताई तुम्ही काय ड्रायव्हरला कमी समजताय काय. अहो पैशांनी जरी कमी असलं का नाही मी तर मनाची श्रीमंती आमची लय मोठी आहे. अहो अशी येता जाता नाही ना माणसं आम्ही अशी किती जणांना तरी मदत करते. आणि ऐक नाही आजपर्यंत ही गाडी अशा लोकांना मदत केलं का नाही ती लोक आज मोठ्या तळावर जाऊन बसलेत. आम्हाला काय नाही त्याचं. दुसरे आपल्यामुळे खुश आहेत ना बस. आणि काय पाहिजे हो जिंदगीत. बाकी काय परमेश्वरानं दिलेलं आहेच की सगळे. दादा खरंच
तुम्ही देवासारखं माझ्या मदतीला धावून आला. खरंच ड्रायव्हर लोकांनी किती तर माणसं नावं पण ठेवते ती, त्यांचा तिरस्कार करते ती, शिव्या देते ती, जास्त पैसे घेतलं कमी पैसे घेतलं, पण ती एवढा विचार करत नाही. ती एवढा ऊन वारा पावसामध्ये तोच ड्रायव्हर स्वतःचा जीव मुठीत ठेवून लेकरं बाळ घरात ठेवून बाहेर पडतो. आणि काय करतात त्याच्या बरोबर अपघात झाला पण तर सगळे म्हणते ती चूक तर त्या ड्रायव्हरचीच असते. आणि काय करता काय झालं तर माणसं म्हणते ती झोपत असेल, दारू प्यायला असेल, त्याची चूक असणार. आणि ड्रायव्हर मेला तरी त्या ड्रायव्हरची क्यू कुणाला येत नाही. आणि ड्रायव्हर भाऊ एका बहिणीच्या मदतीला धावून आला. त्याचा मला लई अभिमान आहे. असं देताय का आता रडवता काय? मला पाऊस पडायला आलाय. चलाच मी बसा इकडे गाडीत, मी गाडी चालू करतो. चला.